यार तू परत हात धरलास माझा, सोड ना. तू मला आधी पैसे कमवून दाखव, मग सोडीन तुझा हात. मी तुला का पैसे कमवून दाखवू? कशाला चटर चटर करून राहिली ग? आधी कमवून दाखव मग बोल. तुझ्यासारखं रस्त्यावर बसून कमवता नाही येत मला. नाही नाही नाही, अगं रस्त्यावरती नको, तुला कुठे कमवता येतात तिथे जाऊन कमव. चल दाखव कमव मला, तरच मी मान्य करेन का तू हुशार आहेस आणि तुला अक्कल आहे. मला तुला काही प्रूव्ह करायची काहीच गरज नाहीये. का टरली का तुझी? चल शन्या, तुझं काम सोपं करून टाकते. आपल्या सोसायटीत की नाही कार्यक्रम आहे, वेगवेगळ्या स्पर्धा होणार आहे आणि जो जिंकेल त्याला 50,000चं बक्षीस मिळणार आहे. चल तू जिंक आणि 50,000 रुपये कमवून दाखव. त्यात काय एवढं, मी जिंकूच शकते आरामात. हो ना? पण शन्या, तुझ्या विरोधात मी उभी असते. का? काय झालं? होश उड गए क्या? काय ग? आता सोपं आहे, जिंकून दाखव, 50,000 रुपये घे. आम्ही कायमची तुझ्या आयुष्यात निघून जाऊ. तुला काही बोलणार नाही, तू राम घेते. पण जर का मी जिंकले, माझा संसार, माझा नवरा, माझं घर सगळं सोडून तुला जावं लागेल. बोल, मान्य? काहून इतका विचार करून राहिली ग? अगं मी माझा सगळा संसार पणाला लावते. बोल, लावते का पैसे? तू जिंकलीस तर मी स्वतःहून इकडे निघून नाही, तुला हरवून माझा गमावलेला संसार परत मिळेल. बोल, आहेस का तयार? शन्या, ओके. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.